मित्रांनो, तुमच्या कांदा पिकामध्ये जर करप्याचं प्रमाण जास्त झालं असेल, म्हणजेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल, त्याच्यामध्ये जांभळा करपा वगैरे असेल किंवा वरून शेंडे बळणे वगैरे हा प्रकार जर जास्त झाला असेल, त्यासोबतच मित्रांनो प्रायमरी स्टेजची जी बुरशीनाशक आहेत किंवा कीटकनाशक आहेत, त्यांचा वापर केल्याने देखील सुद्धा करपा कंट्रोल होत नाही, त्यासोबतच त्याच्यामध्ये थ्रिप्स देखील जात नाही. तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला 3 कॉम्बिनेशन मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्या कॉम्बिनेशनपैकी कुठल्याही एकाच कॉम्बिनेशनचा वापर करून तुम्ही एकदा स्प्रे जर आपल्या कांदा पिकामध्ये जर घेतला तर करपा रोगापासून चांगल्या प्रकारे तुम्हाला कांदा पिकामध्ये रिझल्ट हा बघायला मिळणार आहे. एकंदर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, कांदा पिकामध्ये करपा जर मोठ्या प्रमाणावर वाढला तर त्यामध्ये प्रायमरी स्टेजची जी बुरशीनाशक आहेत किंवा प्रायमरी स्टेजची जी कीटकनाशक आहेत ती चांगल्या प्रकारे कांदा पिकामध्ये काम ही करत नाहीत. कारण की मित्रांनो, रोगाचं प्रमाण हे जास्त वाढलेलं असतं, त्यामुळे ते काम करत नाही. अशा वेळेस मित्रांनो, हाय रिस्क मॉलिक्यूल असलेले जे बुरशीनाशक आहेत त्या बुरशीनाशकांचा वापर करणं हे गरजेचं असतं. त्यामध्ये मित्रांनो, कांदा पिकामध्ये जास्त करपा जर झालेला असेल, प्रादुर्भाव जर रोगाचा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जर जास्त झाला असेल तर चांगल्या प्रकारे कंट्रोल करणारी जी कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशन विषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो नंबर 1चं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे मित्रांनो बायर कंपनीचं अँड्रोकॉल, त्यासोबतच मित्रांनो फॉलिक्युअर. मित्रांनो, या कॉम्बिनेशन मध्ये ही 2 बुरशीनाशक वापर करायचे आहे. त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला थ्रिप्स, मावा, तुडतुडे कंट्रोल करण्याकरिता चांगल्या प्रकारचं जे कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही अलिका वापर करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो कॉन्फिडॉरचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर हा करू शकतात. अशा प्रकारे हे कॉम्बिनेशन तुम्हाला घेऊन स्प्रे करायचं आहे. त्यासोबतच मित्रांनो स्प्रे करत असताना याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड जे टिकर आहे त्या टिकरचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे. सिलिकॉन बेस्ड टिकरचा वापर केल्यामुळे त्याच्यामध्ये सिलिकॉन येतं, त्यामुळे मित्रांनो कांद्याची जी पात आहे ती पात कडक होण्यामध्ये मदत करत असते. त्यासोबतच मित्रांनो बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा योग्यरित्या पिकाच्या पानावर असेल किंवा पातीवर चांगल्या प्रकारे फैलाव होण्याकरिता तुम्हाला स्टिकरचा वापर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये मित्रांनो अँट्रोकॉलचा वापर करत असताना प्रति एकरासाठी प्रति 200 लिटर पाण्यातून 500 ग्रॅम अँट्रोकॉल बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. प्लस मित्रांनो त्यासोबतच त्याच्यामध्ये फॉलिक्युअर नावाचं जे बुरशीनाशक आहे याचा देखील तुम्हाला प्रति एकरासाठी प्रति 200 लिटर पाण्यातून 200 ml पर्यंत वापर करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जर कॉन्फिडॉर कीटकनाशकचा जर वापर करत असाल तर कॉन्फिडॉर कीटकनाशकाचा वापर करत असताना प्रति 200 लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी 200 ml पर्यंत कॉन्फिडॉर या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. स्टिकरचा तुमच्या हिशोबाने ज्याप्रमाणे तुम्ही प्रमाण वापर करत असतात किंवा कंपनीचं जे रिकमेंड केलेलं जे प्रमाण आहे साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 40-50 ml पर्यंत काही स्टिकर आपण वापर करू शकतो. त्यासोबतच एकाच एक प्रमाणाने देखील काही स्टिकरांचा वापर करावा लागत असतो. जर सिलिकॉन बेस असेल तर साधारणतः 80 ते 100 ml पर्यंत तुम्हाला त्या स्टिकरचा वापर करणं हे गरजेचं आहे. त्यामध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असं दुसरं जे कॉम्बिनेशन आहे, जर मित्रांनो हे कॉम्बिनेशन तुम्ही वापर केलं असेल किंवा याचा वापर झालेला असेल तर त्यामध्ये जे दुसरं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे मित्रांनो BSF कंपनीचं जे मेरिऑन बुरशीनाशक आहे हे देखील कांदा पिकामध्ये करपा असेल, जांभळा करपा, शेंडे पिवळे पडणे यामध्ये चांगल्या प्रकारे हे काम करत असतं. त्यामध्ये तुम्ही या मेरिऑन बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो. त्यासोबतच मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये कीटकनाशक म्हणून कॉन्फिडॉरचा वापर करायचा आहे. कॉन्फिडॉरचा चांगल्या प्रकारे थ्रिप्स, मावा आणि तुडतुडे याकरिता चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे, याचा देखील तुम्ही वापर करू शकतात. प्लस मित्रांनो जर तुम्हाला कॉन्फिडॉर कीटकनाशक वापर करायचं नसेल तर याऐवजी तुम्ही अलिका देखील वापर करू शकतात. अलिकामध्ये देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट हा आपल्याला भेटत असतो. त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला ॲग्रिसर्च कंपनीचं जे संचार 40 नावाने फॉस्फरिक ॲसिड येतं याचा देखील याच्यामध्ये वापर करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये जे संचार 40 जे आहे फॉस्फरिक ॲसिड जे आहे याचा कांदा पिकामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट बघायला मिळत असतो. संचार 40 हे जबरदस्त जे बुरशीजन्य रोगाचा जो प्रादुर्भाव जास्त झालेला असतो हा प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न हे संचार 40 करत असतो. याच्यामध्ये संचार 40चा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला बुरशीजन्य रोगांपासून बघायला मिळणार आहे. त्यासोबतच जांभळा करपा जरी जास्त असेल
यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही संचार फुरटीचा वापर करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो, पिका जर ट्रेसमध्ये गेलेलं असेल, कुठल्याही ट्रेसमध्ये असेल, तर त्या ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम देखील फॉस्फरिक ॲसिड हे करत असतं. त्यासोबतच पातीचा विकास हा फॉस्फरिक ॲसिडमुळे देखील होत असतो. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये संचार फुरटीचा वापर हा करायचा आहे. एकंदर मित्रांनो, संचार फुरटीचा वापर करत असताना प्रति 200 लिटर पाण्यातून प्रति एकराकरिता 400 ml पर्यंत तुम्ही संचार फुरटीचा वापर हा करू शकतात. एकंदर मित्रांनो, हे देखील कॉम्बिनेशन जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. महाग देखील जास्त प्रमाणात जात असतं. जर करपा जास्त असेल तर तुमच्या खर्चाचा जो हिशोब आहे त्या हिशोबाने तुम्ही याचा स्प्रे हा तुम्ही तुमच्या कांदा पिकामध्ये हा घेऊ शकतात. त्यासोबतच मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे मित्रांनो ॲमिस्टर टॉप. मित्रांनो, तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला जे बुरशीनाशक आहे त्या बुरशीनाशकामध्ये ॲमिस्टर टॉप या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे. त्यासोबतच याच्यामध्ये तुम्हाला जे कीटकनाशक वापरायचे आहे ते आहे मित्रांनो FMC कंपनीचं जे मार्शल कीटकनाशक येतं, याचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे आणि प्लस याच्यामध्ये तुम्ही स्टिकर घेऊ शकतात. याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये हा भेटून जाणार आहे. चांगल्या प्रकारे ही जी 3 कॉम्बिनेशन आहेत मित्रांनो, या 3 कॉम्बिनेशनचा तुम्ही कांदा पिकामध्ये स्प्रेसाठी वापर हा करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका असेल, वापर हे जे औषध आहेत किंवा ही जे बुरशीनाशक, कीटकनाशक आहेत, वापर कशी करायची, वापर करण्याविषयी जर तुम्हाला अजून काही शंका असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला 100% उत्तर हे दिलं जाईल. त्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही संचार फुरटीचा जर स्प्रेच्या माध्यमातून वापर करत असाल, तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही कॅल्शियमयुक्त जे खत आहे, चिलेटेड खत आहे किंवा कॅल्शियम आहे, याचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू नये. त्यासोबतच मित्रांनो, मायक्रोन्यूट्रॉनचा देखील याच्यामध्ये वापर करू नये. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.